सुप्रभात सज्जन श्रोते हो. निश्चित आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या पद्य रूप अभंगाचं शीर्षक आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. साधू हा मुळातच सत्य, चैतन्य आणि आनंद म्हणून सच्चित आनंदाने पूर्णतः असलेला म्हणजे साधू हा पूर्ण स्वरूपी सच्चिदानंद स्वरूप असतो. आणि सच्चित आनंदाने सघन असलेला साधू हा स्वरूपतः आत्माच असतो. म्हणजे हा निसर्गतः किंवा हा खऱ्या अर्थाने आत्मा म्हणजे शुद्ध चेतना असतो. आणि त्या कारणाने हा स्वच्छंदी आत्मा म्हणजे ही शुद्ध चेतना आपल्या चैतन्याचाच आनंद घेणारी अशी स्वच्छंदी ही चेतना म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा. तर सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. साधू याचा अर्थ सरळ. जो अतिशय सरळ असतो, साधा असतो, तो खऱ्या अर्थाने या ब्रह्मचेतनेसारखा सरळ साधा वाहतेपणी प्रवाही असा असतो. म्हणजे ब्रह्मचेतना जशी सतत वाहत असते तसा सतत वाहणारा वर्तमानातच असणारा असा हा साधू खऱ्या अर्थाने सत्य, चैतन्य, आनंद याचं स्वरूप म्हणजे याने युक्त असा हा साधू म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा. तर प्रत्यक्षात साधू म्हणजे सरळ वर्तमानात जगणारा, एका वेळी फक्त एकच गोष्ट शांत दक्ष चित्ताने पाहणारा, ऐकणारा असा हा साधू वर्तमानामध्ये एका वेळी एकच अवधान असणारा, अशा अर्थी अत्यंत सावधान, दक्ष आणि मनाने शांत, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या विचारांची, प्रतिमांची गर्दी नाही, संस्कृतीचा गोंधळ नाही, ज्याचं मन परमशुद्ध आहे. म्हणजे कुठल्याही ग्रह प्रतिग्रह याने ज्याचं मन युक्त नाही, भरलेलं नाही, असा कोऱ्या मनाचा साधू व्यवहारामध्ये सतत वर्तमानात जगणारा असतो. आणि वर्तमानामध्ये निष्कलंक मनाने, रिकाम्या कोऱ्या मनाने जगणारा हा जो साधू असतो हाच खरा सच्चिदानंद स्वरूपी आत्मा म्हणून स्वच्छंदी जीवन जगणारा असतो. तर हा संपूर्ण शीर्षकाचा जो अर्थ आहे तो विस्ताराने यासाठी सांगितला कारण पुढील जे पद्य आहे ते यावर अवलंबून आहे. वेळोवेळी रेफरन्स देताना, संदर्भ देताना परत त्या गोष्टी स्पष्ट होतीलच. तर कोऱ्या मनाचा, शांत दक्षपणे जगणारा, निष्कलंक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे मतमतांतरे यांचा गोंधळ नाही, ज्याच्यामध्ये संस्कृती, रीती भाती, चाली रीती याचा गोंधळ नाही, असा हा अतिशय रिक्त, स्वच्छ मनाचा, प्रकाशित मनाचा, वर्तमानात जगणारा हा जो साधू असतो हा खराखुरा जशी ब्रह्मचेतना आहे तसा सच्चित आनंद रूपी ब्रह्मचेतना स्वरूप असलेला हा साधू म्हणजे खऱ्या अर्थाने स्वच्छंदी आत्मा होय. तर सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. तर साधू नेहमी स्वच्छंदी का असतो? कारण तो सच्चित आनंद स्वरूप स्वतः आत्माच म्हणजे स्वतः दॅट किंवा वैश्विक ब्रह्मचेतनाच असतो म्हणून. तर आता काव्य ऐका. सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. पंकामध्ये असूनही विमल पंकज जनगदारोळी असताही साधू अलिप्त अभिज्ञ. पंक म्हणजे चिखल आणि पंकज म्हणजे चिखलामध्ये जन्माला येणारे आणि विमल म्हणजे निर्मल. पंकामध्ये असूनही विमल पंकज. चिखलामध्ये जन्म घेऊन सुद्धा कमळ विमल म्हणजे निर्मल असते. चिखलामध्ये जन्म घेऊन सुद्धा कमळाला चिखल स्पर्श करत नाही.
तसा जनप्रवाही असलेला साधू जरी असला तरी उर्वरित जो जनप्रवाह आहे तो मतमतांतर ग्रह पूर्वग्रह वेगवेगळ्या प्रतिमा याने दूषित झालेला हा जो जनप्रवाह आहे तर मतमतांतर प्रतिमा संस्कृती चाकोरीबद्धता याने दूषित झालेल्या जनप्रवाहात जरी साधू असला तरी साधू मात्र उर्वरित जनप्रवाहासारखा दूषित नसतो. साधू सोडून उर्वरित लोक जनप्रवाह म्हणजे हा संपूर्ण जो जनांचा समुदाय आहे त्या जनसमुदायामध्ये साधू सुद्धा असतो. परंतु जनसमुदायातील साधू वगळता उर्वरित सर्व जन मतमतांतर ग्रह पूर्वग्रह रीतीभाती संस्कृती चाकोरी यांनी ज्यांची मने जखडलेली आहेत असे सर्व लोक असतात. साधू मात्र कुठल्याही जखडलेपणापासून कुठल्याही बद्धतेपासून मोकळा असतो आणि असा मोकळा असलेला साधू जो जनरूपी प्रवाहात असला तरी त्या जनरूपी प्रवाहापेक्षा अगदी आगळा वेगळा असतो. जसं चिखलामध्ये जरी कमळ उगवलं तरी चिखलापासून कमळ पूर्णपणे विमल निर्मल म्हणजे अलिप्त स्वच्छ असतं. चिखलात उगवणारं कमळ चिखलात असून सुद्धा त्याला चिखलाचा स्पर्श होत नाही. त्याच पद्धतीने संस्कृती रीती भाती परंपरा धर्म जात कुल देश धर्म याने दूषित झालेल्या जनप्रवाहात असून सुद्धा साधू केवळ आणि केवळ रिक्त मोकळा असतो. खऱ्या अर्थाने साधू हा असडेपणी असतो. अन्यथा त्याला जात पात कुल धर्म देश असं स्वतंत्रपणे काहीच माहीत नसतं. नव्हे त्याच्या दृष्टीने हे सर्व निरर्थकच असतं. म्हणून चिखलात आलेलं कमळ जरी दिसलं तरी तो निरर्थक चिखल कमळाला लागत नाही. तसा दूषित मनबुद्धी हृदयाच्या जनांमध्ये आलेला हा साधू असला तरी उर्वरित जनांचे कोणतेही दूषितपण कुठलेही प्रदूषण त्याला स्पर्श करत नाही. आणि म्हणून अशा साधूला अभिज्ञ म्हणजे विशेष जाण असलेला असं म्हटलेलं आहे. तर बघा पंकामध्ये असूनही विमल पंकज जन गदारोळी असताही साधू अलिप्त अभित्य. चिखलामध्ये जन्म घेऊन सुद्धा कमळाला चिखल स्पर्श करत नाही तसं जनगदारोळी तसाच या लोकांच्या गोंधळात जन्माला आलेला असताना सुद्धा साधूला त्या गोंधळापासून काहीच त्रास होत नाही. साधू त्या गोंधळापासून अलिप्त वेगळा असतो आणि जनगदारोळात असतानाही त्या गदारोळापासून अलिप्त असणारा हा साधू हा अभिज्ञ म्हणजे विशेष जाण विशेष ज्ञान असलेला असतो. म्हणून पंकामध्ये असूनही विमल पंकज जनगदारोळी असताही साधू अलिप्त अभिज्ञ. पंक चिखल पंकज कमळ विमल म्हणजे निर्मळ आणि अभिज्ञ म्हणजे विशेष जाण असलेला निपुण. तर पंकामध्ये असूनही विमल पंकज जनगदारोळी असताही साधू अलिप्त अभिज्ञ. असो राजा वा प्रजा सारे चिंतातुर सरळ साधू कदा ना असे अधीर. राजा असो किंवा प्रजा असो जगातील सर्वच माणसं यांना त्या गोष्टीसाठी चिंतातुर झालेली आहेत. काही ना काही मिळवण्यासाठी ही सर्व माणसं सतत धडपड करीत आहेत आणि सतत धडपडणारा राजा असो किंवा प्रजा असो सतत धडपड करणारा कोणीही सदोदित चिंतेने ग्रस्तच असतो. म्हणून राजा वा प्रजा सतत काही ना काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतात आणि सतत इच्छा अपेक्षा यांनी ग्रस्त झालेले लोक असोत किंवा त्या लोकांचा राजा असो अशा अर्थाने राजा वा प्रजा सतत ज्यांची मागणी थांबतच नाही ज्यांची इच्छा हा अपेक्षा थांबतच नाही असे सारेच राजा वा प्रजा राजा असो वा त्याची प्रजा असो असे सारेच चिंतातुर असतात. परंतु या प्रजेमध्ये जर एखादा साधू असेल तर त्याला मात्र चिंता भेडसावत नाही. कारण तो कधीच अधीर याचा अर्थ आहे उतावळा नसतो. साधू उतावळा नसतो अधीर नसतो याचा अर्थच साधू कायमस्वरूपी मनाने शांत आणि दक्ष असतो.
साधू मनाने शांत असतो, म्हणजे ज्याच्या मनामध्ये कुठलाही गोंधळ नसतो, ज्याचे मन कुठल्याही चाकोरीने बद्ध झालेले नसते, असे चाकोरीपासून मुक्त असलेले मन म्हणजे केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्य असते. तर शुद्ध चैतन्याने पूर्णपणे भरलेला साधू चैतन्य सोडून काहीच नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा गुंता नसतो, गोंधळ नसतो. आणि असा मनामध्ये गुंता गोंधळ नसलेला साधू हा कधीच अधीर म्हणजे उतावीळ नसतो. काही मिळवण्यासाठी तो सतत काही करत असतो असं नाही. तर साधू केवळ आणि केवळ आपल्या शुद्ध असणेपणात आपल्या प्रज्ञारूपी चैतन्याकडेच लक्ष ठेवून असतो. प्रज्ञारूप चैतन्य म्हणजे चैतन्याकडे पाहता पाहता ते चैतन्यच आपणाला प्रत्येक गोष्टीचं शुद्ध आकलन जसंच्या तसं करून देतं. आणि प्रज्ञारूपी चैतन्याकडे जो पाहू शकतो त्याच्यामध्ये ती प्रज्ञा पुढचे दर्शवणारी, पुढचे आधीच जाणणारी, अशा अर्थी या माणसाची प्रज्ञा त्रिकालदर्शी किंवा पाठी काय झाले, पुढे काय होणार, हा सर्व गोंधळ चालू आहे, त्याच्यातून निश्चित निर्माण काय होणार हे तोच जाणू शकतो जो या गोंधळापासून अलिप्त असतो. आणि असा गोंधळापासून अलिप्त असलेला साधू अधीर म्हणजे उतावळा नसतो. आणि त्यामुळेच साधू कधीही चिंतातूर नसतो. अन्यथा राजा असो वा प्रजा सारेच चिंतातूर असतात. परंतु सरळ साधू, निष्कलंक निष्पाप निरागस साधू हा निरागस आहे, सरळ आहे. याचा अर्थ तो केवळ आणि केवळ आपण शुद्ध चेतना आहे जाणून त्या चेतनेचेच अवधान सदा बाळगून असतो. असा हा सावधान चैतन्ययुक्त साधू कधीच अधीर नसतो, उतावळा नसतो. म्हणून तो कधीही चिंतातूर नसतो. म्हणून पंखामध्ये असूनही विमल पंकज जनगदारोळी असताही साधू अलिप्त अभिज्ञ असो राजा वा प्रजा सारे चिंतातुर सरळ साधू कदा कदा म्हणजे कधीही ना असे अधीर. तर सरळ साधू कधीच उतावीळ नसतो. त्यामुळे तो राजा असो वा प्रजा सारे चिंतातुर असले तरी साधू चिंतातुर नसतो, कारण तो उतावीळ नसतो. तो कायमस्वरूपी शांत दक्ष मनाने सर्व काही जे जसे आहे तसे नीट पाहणारा असतो. आता हाच जो त्याचा गुण आहे तो आपणाला त्याच्याकडे जर आपलं नीट लक्ष गेलं तर साधूकडे आपण नीट पाहिलं तर साधू आपणाला काय सुचवतो ते बघा. सर्वांमध्ये असे दिसे परी आगळा वेगळा. म्हणजे राजा आणि प्रजा सर्व एकत्र आहेत, पण राजा राजा म्हणून आणि प्रजा प्रजा म्हणून बघायला गेलं तर राजा आणि प्रजा ही सर्व लोक एकाच पातळीवर गोंधळलेली चिंतातूर असतात. परंतु राजा आणि प्रजा याच्यामध्ये एखादाच साधू जो आगळा वेगळा असतो तो उतावीळ नसतो. याचा अर्थ असतो अभिज्ञ, म्हणजे सर्व गोष्टींचा व्यवस्थित जाणता असा हा जो साधू असतो तो सोडल्यास राजा आणि प्रजा सारखेच चिंतातूर असतात. याचा अर्थ असा आहे की साधू आपणाला त्याच्या वागण्याने हे सांगत असतो की बाबा रे अधीर होऊ नका, उतावीळ होऊ नका. आपण केवळ आणि केवळ विश्वचेतना आहोत याच्याकडे लक्ष द्या. आणि त्या विश्वचेतनेकडे लक्ष देता देताच जर आजूबाजूच्या सर्व गोष्टी आपण नीट शांत दक्ष मनाने न्याहाळल्यात, त्याचं परीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की येथे चिंतेचे कारण नाही. आपलं जीवन म्हणजे केवळ आणि केवळ चैतन्याच्या माध्यमातून सर्व काही नीट जाणून घेण्यासाठी आहे. आणि चैतन्याच्या माध्यमातून मनामध्ये आणि संपूर्ण अस्तित्वामधील चैतन्याचा एकाकार करून त्या चैतन्याच्याच द्वारे जो आजूबाजूचं सर्व नीट जाणून घेतो असा माणूस अभिज्ञ म्हणजे विशेष जाणता साधू असतो. आणि साधू उतावीळ नसतो. त्या कारणानेच राजा व प्रजा चिंतातूर असले तरी साधूला काही चिंता नसते. असा हा साधू आपणाला सांगतो. तिसरं कडवं, सर्वांमध्ये असे दिसे तरी आगळा वेगळा, जगा वेगळे जगा वेगळे सुचवे साधू सर्वस्वी निराळा. म्हणजे प्रजेमध्ये राहून सुद्धा सर्वस्वी निराळ्या पद्धतीने केवळ शांत दक्ष मनाने अवलोकन करत साक्षी भावाने जगणारा साधू आपणाला
त्याच्या वर्तनाद्वारे हेच सुचवित असतो की बाबा रे, जगा वेगळे, जगा वेगळे. जग जसं जगतोय त्या जगाच्या जगण्यापेक्षा वेगळं जीवन तुम्ही जगा. आणि जगाच्या जीवनापेक्षा वेगळं जीवन जगणारा खरा तर साधूच असतो. तो अलिप्त साक्षी भावात केवळ आणि केवळ आपल्या प्रज्ञाचक्षुद्वारे, आपल्या चैतन्य रूप ज्ञान चक्षुद्वारे केवळ आणि केवळ सर्व निहाळणारा साक्षीभावातील साधू हा जसा जगा वेगळे जगत असतो तसेच तो आपल्या जगण्यातून आपल्याला सुचवित असतो. जर आपले त्या साधूकडे नीट लक्ष गेले तर आपल्या लक्षात येते की साधू काहीतरी अद्भुत जीवन जगतो. आणि साधूकडे नीट लक्ष देता देता साधू जगा वेगळे जगतो म्हणजे काय हे आपणाला कळते. आणि हे जे आपणाला कळते ते केवळ आणि केवळ हा जगा वेगळे जगणारा आगळा वेगळा सर्वस्वी निराळा साधू जो संपूर्ण जनप्रवाहामध्ये एकदम वेगळा आणि सुशोभितपणे खुलून दिसतो, त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं की साधूचं सौंदर्य याच्यातच आहे की बाबा रे, जगापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्ही जगा आणि कायमस्वरूपी आनंदित असा. हे साधू आपल्या असण्याने तुम्हा आम्हाला सुचवित असतो. म्हणून सर्वांमध्ये असे दिसे परी आगळा वेगळा, जगा वेगळे जगा वेगळे सुचवे, साधू सर्वस्वी निराळा. आता हा साधू सर्वस्वी निराळा म्हणजे काय असतो हे चौथ्या गडव्यात थोडक्यात सांगितलेलं आहे. जात पात कुल धर्म देश भेद नसे, नर नारी हरी रूप पाही साधू, मी तू पडी न फसे. साधूला जात नसते, त्याला विभाग नसतो, त्याच्यामध्ये भेद नसतो, त्याला कुल नसतं, गोत्र नसतं, धर्म नसतं, देश नसतो, भेद नसतो. म्हणजे जात पात कुल गोत्र धर्म देश यापैकी कुठलाही भेद साधू मनामध्ये नसतो. म्हणून जात पात कुल धर्म देश भेद नसे, नर नारी हरी रूप पाही नव्हे. नर आणि नारी, पुरुष आणि स्त्री सुद्धा तो केवळ हरिरूप म्हणजे शुद्ध चेतनेचा स्तंभ, पुरुष असो स्त्री असो, केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनेचा स्तंभ म्हणून नर नारी साधूला दिसतात. असा हा साधू, ज्याला सर्वत्र चैतन्यच दिसे असा हा साधू मी तूपणामध्ये म्हणजे द्वंद्वामध्ये कधी फसत नाही. म्हणून साधूचं आगळं वेगळं पण या चौथ्या काव्यात स्पष्ट सांगितलेलं आहे. जात पात कुल धर्म देश भेद नसे, नर नारी हरी रूप पाही साधू, मी तू कोणी न फसे. नर असो नारी असो, पक्षी असोत, कीड मुंगी असोत, निसर्ग असो, सगळे केवळ आणि केवळ ब्रह्मचेतना, सगळं ब्रह्मचेतनात जो पाहतो असा हा साधू सभोवताली जेव्हा सर्वत्र ब्रह्मचेतना पाहतो तेव्हा त्याला सहजपणे कळते की ब्रह्मचेतना पाहणारा सुद्धा ब्रह्मचेतनाच आहे. म्हणून ब्रह्मचेतना ब्रह्मचेतनेला पाहते असा हा साधू मी तूपणात कधीच नसतो. तो जात पात कुल गोत्र धर्म देश या भेदामध्ये नसतो. नव्हे नर नारी हा सुद्धा भेद त्याच्यामध्ये नसतो. साधू केवळ आणि केवळ तेजाने तेजाचे अवलोकन करावे असा संपूर्ण तेजस्वी साधू जो असतो तो मी तूपणात राहणं शक्यच नाही. तो जात पात कुल गोत्र धर्म देश या भेदामध्ये असू शकत नाही. नव्हे नर नारी असेही वेगळे पण त्याला माहीत नसते. केवळ तेज तेजाला निहाळते म्हणजे उजेडी राहिले उजेड होऊन असा हा साधू असतो. त्यामुळे उजेडात उजेड होऊन राहिला, उजेडात म्हणजे प्रकाशात प्रकाश होऊन राहणारा साधू, उजेडात उजेड होऊन राहणारा साधू, चैतन्यात चैतन्य होऊन राहणारा साधू म्हणजे चैतन्याला चैतन्य पाहते, प्रकाशाला प्रकाश निहाळतो आणि उजेडाला उजेडच उजेडित करतो असा हा साधू कधीच मी तूपणाच्या द्वंद्वात नसतो. त्याला नर नारी असं वेगळे पण काही दिसत नाही. मग त्याला जात पात कुल धर्म गोत्र देश भेद यापैकी काही वेगळेपण असण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा असा हा साधू अखंड उजेड अखंड ब्रह्मप्रकाश म्हणून असतो हे ध्यानात घ्या. आणि असा हा जो साधू असतो तो स्वाभाविकच प्रकाश जो असतो तो अंधारामध्ये म्हणजे अज्ञान असतं
या ज्ञानामध्ये फसू शकत नाही. म्हणून स्वयंप्रकाशी साधू कधीच अंधाराला भीत नाही. तो कधीच कुठल्या मोहाला बळी पडत नाही. त्याला इच्छा असायचा प्रश्नच नाही. कारण सर्व इच्छा ज्या ज्या चैतन्याने पूर्ण होतात तो स्वतःच स्वयं चैतन्य असलेला साधू असतो. तो स्वयं चैतन्य रूप साधू, स्वयं सच्चिदानंद स्वरूप आत्मा म्हणून वावरणारा साधू, त्याला इतर कुठे गुंतून पडावं, इतर कुठल्या गोष्टीत अडकून पडावं आणि अडकल्यानंतर त्रास होतो म्हणून तणाव वेदना सहन कराव्या असं साधूचं असणं शक्यच नाही. कारण साधू मुळात केवळ आणि केवळ उजेडी राहिले उजेड होणे, उजेड उजेडाला जाणतो, प्रकाश प्रकाशाला जाणतो, ते तेजाला जाणतो. अशा तऱ्हेने साधू केवळ आणि केवळ प्रकाश जाणता म्हणजे ज्ञान जाणता, शुद्ध ज्ञान प्रकाश जो असतो तो कधीच गुंते ना कुंथे कदा संस्कार शृंखली, शृंखला म्हणजे बेडी किंवा साखरदंड, संस्कार रूप शृंखलामध्ये, संस्कृती रूप जखडणेपणामध्ये साधू कधी अडकत नाही. आणि जो कधी अडकत नाही त्याला अडकल्यानंतर अडकल्याचं दुःख व्यक्त करणं म्हणजे कुंठणं, कणणं, वेदनायुक्त जीवन जगणं हे त्याला भाग पडत नाही. जो कधी बेडीमध्ये अडकत नाही, जो कधीच कुठे अडकत नाही, जो कधीच कुठे कुठे गुंतत नाही, त्याला कुंथण्याचा, त्याला दुःख सहन करण्याचा, वेदना जाणवण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून गुंते ना कुंथे कदा संस्कार शृंखली. तर हा जो साधू असतो तो संस्कार रूपी बेड्यांमध्ये, साखर दंडामध्ये कधी अडकतच नाही. आणि जो अडकलाच नाही, जो गुंतलाच नाही, त्याला वेदना होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून गुंते ना कुंथे कदा, कदा म्हणजे केव्हाही, गुंते ना कुंथे कदा संस्कार शृंखली, सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. स्वतः जो सद्घन चिद्घन आनंदघन असा आत्मा आहे, तसा सच्चिदानंद स्वरूप आत्मा जो असतो तो स्वतःच स्वतःमध्ये रमणारा स्वच्छंदी असतो. म्हणून आत्मा आत्म्यासी भोगी अशा तऱ्हेचं हे साधूचं रूप असतं. आत्मा आत्मा भोगी, चैतन्य चैतन्य भोगी, ज्ञान ज्ञान उपभोगी, आनंद आनंद उपभोगी, सत्य सत्य उपभोगी, चैतन्य चैतन्य उपभोगी, आनंद आनंद उपभोगी असा हा सच्चिदानंद पूर्ण उपभोग येणारा आत्मा जो स्वयंप्रज्ञ स्वतःशीच स्वतः पूर्ण शहाणा असतो, तो असा हा स्वतः पूर्ण शहाणा स्वयंप्रज्ञ सच्चिदानंद स्वरूप आत्मा असलेला साधू नेहमीच आपल्या आत्मतेजामध्ये, आपल्या प्रज्ञेमध्ये नेहमीच रममान होणारा असा हा साधू सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. तर आपल्या सद्घन चिद्घन आनंदघन अशा स्वरूपामध्ये रममान होणारा साधू हा प्रत्यक्षात सच्चिदानंद सच्चिदानंद स्वरूप आत्मा असतो. आणि आत्मा आत्म्याशीच रममान होतो आणि आत्मा आत्म्याचाच आनंद घेतो. यालाच म्हणायचे उजेडी राहिले उजेड होणे. असा हा सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी असे या निरूपणामध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगितलेले आहे. आता हे काव्य एकदा नीट वाचतो आणि मग हे निरूपण संपन्न होईल. तर ऐका. सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी, पंकामध्ये असूनही विमल पंकज, जन गदारोळी असताही साधू अलिप्त अभिज्ञ, असो राजा वा प्रजा सारे चिंतातूर, सरळ साधू कदा ना असे अधीर, सर्वामध्ये असे दिसे तरी आगळा वेगळा, जगा वेगळे जगा वेगळे सुचवे साधू सर्वस्वी निराळा, जात पात कुल धर्म देशभेद नसे, नरनारी हरी रूप पाही साधू मी तू पडी न फसे, गुंते ना कुंथे कदा संस्कार शृंखली, सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी. सच्चिदानंद स्वरूप आत्मा नित्य स्वच्छंदी या
अभंग रूप तत्वाचे म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या तत्वाचे आकलन जर आपण हे काव्य नीट ध्यानपूर्वक ऐकले तर, ऐकणं ही सुद्धा कला आहे. ऐकणं म्हणजे असं ऐकणं की आपल्या संपूर्ण अस्तित्वाचे रहस्य, जी आपली अंतरंग चेतना ती कानामध्ये एकवटणं. म्हणून आपल्या असणेपणाचं रहस्य म्हणजे जी संपूर्ण अंतरंग चेतना ती कानामध्ये आणून जर आपण या निरूपणाचे श्रवण केले असेल तर हे श्रवणच पुढे जाऊन काही काळाने थोडा अवधी गेल्यानंतर आपल्यामध्ये हे नीट झालेलं श्रवणातूनच मनन चिंतन निदिध्यासन अनुसंधान आणि शेवटी आपण जे ऐकले, आपण ज्याचे मनन केले, आपण ज्याचे निदिध्यासन केले, आपण जे सर्व काही ऐकतो, पाहतो, बघतो ते जर आपण एकाकार होऊन हे जे जसे आहे तसे पाहायचे म्हटले तर जे जसे आहेत ते तसे पाहणारा स्वतः तेच असतो. म्हणून हे श्रवण जसे आहे तसे जर आपण संपूर्ण चेतना कानामध्ये आणून नीट ऐकू शकलात तर तुम्ही नीट अवधानपूर्वक जे ऐकाल ते स्वतः तुम्ही आहात याचा तुम्हाला अनुभव येईल. आणि हाच आपल्यातील साधुत्वाचा सच्चिदानंद स्वरूप आत्म्याचा साक्षात्कार हे निश्चितपणे समजा. आणि तसं समजून तसं वागाल तर निश्चिंतपणे आपण सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी त्या तऱ्हेचेच साधू आहोत ते आपल्याला लक्षात येईल. यालाच म्हणायचं आपला आपणारा होणारा साक्षात्कार, यालाच म्हणायचं स्वरूपाचा साक्षात्कार. आणि स्वरूपाचा साक्षात्कार झाला तो साधू म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी तो कसा असतो, त्याचं वर्तन कसं असतं हे या निरूपणामध्ये स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी आशा करतो की आपण त्याचं श्रवण नीट कराल. आणि याला आपण म्हणतो काय म्हणतो आपण एखादं स्तोत्र म्हटलं की त्याचं फळ मागतो. तर लक्षात ठेवा, स्तोत्रानंतर फळ मागणं याचा अर्थ स्तोत्रात जे सांगितलेलं आहे तिथे लक्ष नसणं. आणि ते स्तोत्र म्हणून आपल्याला जे फळ हवं असतं ते नेहमी गोंधळलेल्या मनाचं फळ असतं. म्हणून फळ तेच की जे उत्तम सांगितलं जातं ते नीट ऐकावं. म्हणून ज्याला आपण चांगल्याचं फळ काय, तर चांगलं म्हणजे काय समजून घेणं हेच चांगल्या गोष्टीचं फळ असतं. तत्व म्हणजे काय हे नीट समजून घेणं हेच त्या तत्वाचं फळ असतं. म्हणून कधीही आपल्या स्तोत्रांमध्ये जी फलश्रुती सांगतात त्याचा अर्थ लक्षात घ्या. स्तोत्र म्हटल्यानंतर अमुक तमुक फळ मागायचं आणि ते आपणाला मिळेल असा त्या फलश्रुतीचा अर्थ लावायचा नाही. फलश्रुती याचा अर्थ आपणाला जे निरूपण सांगितले जाते ते निरूपण आपण जर शांत दक्ष भावाने ऐकत असाल तर शांत दक्ष भावाने केलेले तत्वाचे निरूपण, आत्म्याचे निरूपण, साधूचे निरूपण, आपणही तत्व आहोत, साधू आहोत, आत्मा आहोत, सज्जन आहोत याचं दर्शन आपणाला या चांगल्या गोष्टी नीट ऐकण्यातून होतं. म्हणून फलश्रुती म्हणजे जे आपण ऐकतो ते नीट ऐकलं तर त्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते स्वतः आपणच आहोत हा जो अनुभव आहे त्याला फलश्रुती म्हणतात. म्हणून आज जे आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा साधू नित्य स्वच्छंदी हे जे 5 कडव्याचं अभंग काव्य ऐकलं ते जर काव्य आपण नीट श्रुत केलं असेल, नीट ऐकलं असेल तर त्या काव्यामध्ये साधू जसा आहे असाच साधू प्रत्येक नीट ऐकणारा आहे असा प्रत्येकाला अनुभव येऊ शकेल. आणि यालाच म्हणायचं आत्मप्रचिती, साधू प्रचिती किंवा स्वरूप ज्ञान. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.